नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो, सर मला 10वी नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि मला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जेवढे डॉक्युमेंट सांगणार आहे ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी ठेवा. पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेते वेळेस तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघणार आहोत. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन इन पॉलिटेक्निक 2026-27 म्हणजे यंदा पॉलिटेक्निकला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. राईट, फर्स्ट डॉक्युमेंट आहे एसएससी मार्कशीट. हे तुम्हा सर्वांना तुमच्या शाळेमधनं तुम्हाला हे 10वीची तुमची मार्कशीट तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे सध्या ऑनलाईन मार्कशीट आहे. तुम्ही तुमचा सीट नंबर टाकून तुम्ही ऑनलाईन पर्सेंटेज चेक केलेले आहेत. तर तुमच्या शाळेमध्ये ओरिजिनल मार्कशीट येईल. ते मार्कशीट सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळं एसएससी मार्कशीटचं कोणत्याच विद्यार्थ्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. राईट, त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट जो आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच काय टीसी, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या शाळेमधनं तुम्हाला मिळणार आहे. राईट, सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या शाळेमधून टीसी तुम्हाला मिळणार आहे. टीसी घेते वेळेस एक काळजीपूर्वक लक्ष द्या. तुमच्या नावाची स्पेलिंग, तुमच्या आडनावाची स्पेलिंग, तुमची डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, त्यानंतर हे सर्व एकदा चेक करा. टीसी घेते वेळेस एकदा चुकीची टीसी मिळाली तर तुम्हाला पुन्हा खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे टीसी शाळेमधून घेत असताना टीसी एकदा चेक करा. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल, जसं की एससी असेल, एसटी असेल, एनटी असेल, ओबीसी असेल, एसबीसी असेल, जे काही तुमची कॅटेगरी आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला कास्ट मधून ऍडमिशन मिळेल, नाही अदरवाईज ओपन कन्सिडर केल्या जाईल. म्हणजे कास्टचे जे बेनिफिट्स आहेत, स्कॉलरशिप असेल, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या स्कीम्स असतात, त्या स्कीमचा तुम्हाला बेनिफिट घेता येते. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलं नसेल तर काढून घ्या. अजूनही वेळ गेलेली नाही, वेळ आहे. राईट, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट. आता बरेच विद्यार्थी म्हणत असतील, सर इन्कम सर्टिफिकेट, आम्ही तर स्टुडंट आहोत, आमचं इन्कम सर्टिफिकेट कसं राहणार आहे? तुमचं इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही, तुमच्या पॅरेंट्सचं इन्कम सर्टिफिकेट हे लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांकडे आहे त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल त्यांनी लगेच इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट एनटी साठी लागेल, ओबीसी साठी लागेल. तर ज्या कॅटेगरीला हे नॉन क्रिमिलियर ऍप्लिकेबल आहे त्यांनाच हे डॉक्युमेंट आवश्यक आहे, बाकीच्यांना गरज नाही. जसं की ओपन साठी नॉन क्रिमिलियर गरज नाही, एससी साठी नॉन क्रिमिलियरची गरज नाही, एसटी साठी नॉन क्रिमिलियरची गरज नाही. ठीक आहे, एनटी, ओबीसी, एसबीसी यांना नॉन क्रिमिलियरची गरज आहे, तर त्यांनी हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढून घ्या. त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. ज्यांना इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आवश्यक आहे. ज्यांना ईडब्ल्यूएस मधून ऍडमिशन करायचं आहे त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यामुळं हे सर्टिफिकेट पण काढून घ्या. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आता जर तुमच्या टीसी वरती इंडियन लिहिलेलं असेल तर नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची काही गरज नाही. तेच टीसी म्हणजे इंडियन जर लिहिलेला असेल तर तोच तुमचा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कन्सिडर केला जाईल. पण ज्यांच्या टीसी वरती इंडियन नसेल त्यांना हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्यानंतर डोमसाईल सर्टिफिकेट म्हणजे हे रहिवासी प्रमाणपत्र तहसील मधून तुम्हाला काढायचं आहे. सर्व डॉक्युमेंट तुमचे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल, डोमसाईल सर्टिफिकेट असेल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र, हे सर्व प्रमाणपत्र तुमच्या तालुक्याच्या तहसील मधून तुमचे हे सर्व प्रमाणपत्र निघतात. ठीक आहे, जे काही तुमच्या जवळ जे सुविधा केंद्र असते, ठीक आहे, तर तिथं ऑनलाईन तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट काढून देतात. तर ज्या विद्यार्थ्यांकडे याच्यापैकी बघा हे 2 डॉक्युमेंटचं तर कोणालाच काही अडचण येणार नाही. बाकीच्या डॉक्युमेंट्स पैकी बघा तुम्ही तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत
कोणते डॉक्युमेंट्स नाहीत एकदा चेक करून घ्या. जे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील ते लवकरात लवकर सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्या, म्हणजे तुम्हाला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेते वेळेस काही अडचण येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून ते तुमचं पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरनं तुम्हाला हेल्प करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंकला क्लिक करून दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. जे काही अपडेट्स आहेत पॉलिटेक्निक ऍडमिशन संदर्भात ते तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळत जातील. एकतर त्या ठिकाणी व्हिडिओ येईल किंवा पीडीएफच्या फॉर्ममध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देत असतो. आणि जर तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नोटिफिकेशनच्या माध्यमातून मी व्हिडिओ अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ह्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला व्हिडिओचा 101% फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्या मनामध्ये जे काही तुमचे प्रश्न असतील, जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि जर मेजर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर सुद्धा मी देत आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही विचारू शकता. प्लीज कॉल करू नका, खूप सारे कॉल येतात. ठीक आहे, ज्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे त्यांनी मेसेज करून विचारा, मी जरूर त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय करेल. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे ऍडमिशन प्रोसेस आहे यंदाची ते 20 मे पासून सुरू होणार आहे. तर सुरू झाल्या रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यानंतर मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची स्टेप काय असेल, तर रजिस्ट्रेशन मध्ये काही तुमच्या चुका झाले तर ते चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 2-3 दिवस मिळतात. मग त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, मग फायनल मेरिट लिस्ट लागते, मग कॅप राऊंड सुरू होतात, कॅप 1, कॅप 2, कॅप 3. ठीक आहे, त्यानंतर मग तुम्हाला जे काही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता त्यापैकी तुम्हाला एक जे तुम्ही कॉलेज आणि ब्रँच निवडता, मग त्याच्यामधून तुम्हाला एक कॉलेज मिळेल, मग तिथे जाऊन तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. ठीक आहे, अशी ही प्रोसेस आहे. आता तुम्हाला ह्याच्यामधले काही शब्द नवीन वाटत असतील, तर ही जी प्रोसेस आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस जरा लेंदी प्रोसेस आहे, तर काही काळजी करायची गरज नाही. मी आहे तुम्हाला सुरुवातीपासून ते लास्ट पर्यंत तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील मी सॉल्व्ह करून तुम्हाला देणार आहे. तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये काहीच अडचण येऊ देणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त तुम्हाला एक करायचं आहे, तुमच्या जवळचे कोणी मित्र पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार आहे त्यांना पण ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल.